काय झालंय यांना? महाराज, असं वाटतंय की यांना कुठला तरी सापाने दंश केलाय. नाही हुजूर, नाही. आपल्या महालात फार मोठी साजिश होत आहे. साजिश? कसली साजिश? मोती? रघुनाथ सिंग, जी महाराज. वैद्यजींना बोलवा. जी महाराज. मोती, मोती. तुझं सर्व लक्ष गंगाधर रावांवर केंद्रित कर. तुझ्या अदांनी त्याला अशा प्रकारे आकर्षित कर की तो मोतीबाईला पूर्णपणे विसरून जाईल. अजूनपर्यंत चकुली नाही आली. पण आपण तर एकटेच जाणार होतात ना? या शुभ कार्याची चेतना जागवणारी आमची छकुली आहे. ती आम्हास आत्मबळ प्रदान करते. जेव्हा आमच्या समोर श्वेतांबरेची कुंडली ठेवली गेली होती तेव्हा आपण सर्वांनी एकमुखाने आम्हाला पूर्ण सहमती दर्शवली होती. आणि आज तुम्ही शंका बोलून दाखवताय. क्षमा असावी महाराज. सेवकास आपण सल्ला देण्याचा अधिकार दिला आहे, म्हणून संशय बोलून दाखवला की राजकुमारी श्वेतांबरा. संशय आणि शंका साक्षीविना त्यांना काहीही अर्थ नसतो. आपल्या समोर उभा आहे तो एक पिता याचकाच्या रूपामध्ये आपल्यापाशी दान मागायला आला आहे. कसलं दान? कन्यादान. काय म्हणालात? अर्थात मी माझ्या पुत्रीचा तुमच्या पुत्रा समवेत वा. आणि तुम्हाला वाटलं की बाजारान फार प्रसन्न होऊन जाईल, गौरवान्वित होऊन जाईल, कारण एवढ्या मोठ्या पेशव्यांचा प्रस्ताव त्याच्या पुत्रीसाठी आलेला आहे. बाजीराव, तुमच्यासारख्या लोकांबरोबर संबंध जोडण्याऐवजी मी माझ्या मुलीच्या गळ्यात धोंडा बांधून तिला विहिरीत ढकलून देईन. समजलं? आचार्यजी, आमचे आजोबा एक पिता म्हणून आपल्याकडे याचना करतायत. मग तुम्ही एक क्षणभरही पिता नाही होऊ शकत? वैशालीताई आमच्या नाना भाऊंवर प्रेम करते. खोटं आहे हे. यशोदा, बोलाव तिला. वैशाली, काय म्हणते ही? हो सांगा वैशालीताई, तुम्ही आमच्या नाना भाऊंवर प्रेम नाही करत? नाही. वैशाली, अगं तू हे काय बोलतेस? ऐकलं नाहीस तू तिने काय सांगितलं ते? आता यापुढे माझ्या उंबरठ्यावर परत पाऊल ठेवू नकोस. वैशाली, सांग तुझ्या पिताश्रींना की तू माझ्यावर प्रेम करतेस. क्षमा करावी. आम्ही आमच्या पिताश्रींच्या इच्छेविरुद्ध कोणतंही काम करणार नाही. कृपा करून निघून जावं इथून. आता निघावं. चला आजोबा, बोलणं माणसाशी करता येतं, अहंकाराशी नाही. म्हणू बरोबरच बोलते अण्णासाहेब. आम्हाला पण अशा लोकांशी कसलाही संबंध ठेवायचा नाही. खरं सांगायचं तर मी बादरायणांना पण दोष देऊ इच्छित नाही. खरा दोष जातो अंधश्रद्धांनी भरलेल्या आमच्या परंपरा आणि आमच्या समजुतींना, ज्याने धर्माचं आवरण टाकून आम्हा दोन्ही भावांना वेगळं करून टाकलंय. आणि याच गोष्टीचा लाभ हे फिरंगी घेत आलेत आणि घेत राहणार आहेत. जेव्हा तुझे हे विचार सामान्य माणसापर्यंत जातील ना, हिंदुस्थानामध्ये फिरंग्यांचा तो अंतिम दिवस असेल.